नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो आपल्या लोकमत फिल्मीच्या गोष्टी बिग बॉस या कार्यक्रमामध्ये. आहात ना तयार? बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वादळ येणार असं बिग बॉस म्हणाले होते, पण हे वादळ थेट शब्दांचं असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी फुल ऑन ड्रामा सुरू झाला. सुरुवात झाली ती रुचिता आणि तन्वीच्या भांडणांपासून, पण त्यानंतर दोघांमध्ये मांडवली झाली आणि ते पाहून सागर कारंडेला जरा बरं वाटलं आणि सचिनलाही थोडासा हलकं झाल्यासारखं वाटलं. दरम्यान सोनालीने आपल्या प्रभूला म्हणजेच सर्वांचा छोटा चेतन उर्फ छोटा डॉन याला पाणी आणायला सांगितलं. यावर प्रभू म्हणाला की मला चहा मिळाला नाही तर तुला पाणी कुठून आणून देऊ. इतक्यात बिग बॉसचा आवाज आला आणि प्रभूला विचारलं, चहा हवा होता का? प्रभू हो म्हणाला आणि बिग बॉस लगेच म्हणाले, मग बझर दाबायचं होतं ना. यानंतर बिग बॉस सगळ्यांना एक नवीन संधी देतात आणि प्रभूला सगळ्यांना लिव्हिंग एरियामध्ये घेऊन यायला सांगतात. म्हणजे कालपर्यंत ज्याला नाव वाचता येत नव्हतं आता त्याला लिव्हिंग एरिया हे माहिती आहे कुठे आहे ते. ज्यांनी शॉर्टकट निवडलेला असतो त्यांना सोफ्यावर बसायला मिळतं, तर मेहनतीचं दार ज्यांनी निवडलंय त्यांना उभं राहावं लागतं. बिग बॉसलाही त्यांची अवस्था बघून फार दुःख होतं. त्यांच्या जखमीवर अजून मीठ चोळण्यासाठी बिग बॉस थेट त्यांच्या समोर रॅशन कार्ड घेऊन येतात. शॉर्टकटवाल्यांना आयतं गोल्डन रॅशन कार्ड, पण मेहनतीवाल्यांसाठी मात्र आता येणार आहे तुफान. सागर कारंडेला हवा येऊ द्या सारखं इथेही पोस्टमॅनची भूमिका मिळते. तो संदेशपत्र वाचतो आणि सगळ्यांना कळतं की नेमका टास्क काय. तुफान आलंय ते बेडरूम मध्ये. बेडरूमची अक्षरशः वाट लागली. सगळीकडे गोंधळच गोंधळ केलाय, सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. आता मेहनतीच्या दाराने आत आलेल्या 11 जणांमधून 4 जण निवडायचे आणि 6 मिनिटांमध्ये हा बेडरूम तंतोतंत पूर्वीसारखा करायचा आहे. हा टास्क आणि याचा निर्णय पूर्णपणे संचालक मंडळाकडे असणारे, म्हणजे जे लोक शॉर्टकटच्या दाराने आत आलेत त्यांच्याकडे. मग सुरू होते शॉर्टकटवाल्यांची निवड प्रक्रिया. पण इथेही सोनालीला त्यांना विरोधच करायचा असतो, बिकॉज शी डोंट ॲग्री. मग फायनली ह्यांचं ठरतं की विशाल, ओंकार, अनुश्री आणि आयुष यांना मैदानात उतरवायचं. बजर वाजतो आणि धावपळ सुरू होते. हे चारही जण 6 मिनिटांमध्ये बेडरूम लावून ठेवतात, पण टास्क पूर्ण झाला आहे की नाही यावर खरी भांडणं सुरू होतात. यावर टास्क तंतोतंत झालेला नाही, मला खोटं मान्य नाही असं रुचिता म्हणते आणि शेवटी नॉमिनेशन नाही हे कळल्यावर सगळे एकमताने टास्क पूर्ण झाल्याचा निर्णय घेतात. यानंतर सोनालीला कन्व्हिन्स करण्यासाठी ओंकार, आयुष आणि विशाल जरा जास्त मेहनत घेताना दिसत आहेत. विशाल जरा जास्तच, त्याचा फोटो मी तुम्हाला लास्ट एपिसोड मधला दाखवेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पुढे जाऊन बिग बॉस मध्ये काय घडणार आहे. यानंतर रुचिताला तिच्या वडिलांची आठवण येते आपल्याला दिसतं, पण घरातला वेळ काही केल्यास सरता सरत नाही. यावेळी प्राजक्ता मूड तिचा जरा हलका करण्यासाठी ती एक गाणं गाते. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये जरी बॅकग्राऊंड म्युझिक नसलं तरी प्राजक्ता हे काम मात्र नक्कीच करते बॅकग्राऊंड देण्याचं बिग बॉसच्या घरामध्ये. एकंदरीत काय तर बिग बॉसने सगळ्यांना त्यांची आई आठवण करून दिली होती. दुसरीकडे प्रभू म्हणजे छोटा डॉन, त्याच्या लग्नाचं डिस्कशन चालू आहे सागर बरोबर, पण त्याला आधी लग्न करायचंय का घर बांधायचंय का करिअर करायचंय यामध्ये जरा तो कन्फ्यूज दिसतोय. हे तर एकदम सूरज चव्हाण सारखं झालं. मला तर हा काय खेळणार आहे याचंच कन्फ्युजन दिसतंय. थोड्या वेळाने कोंबडा हरवतो, कारण आपला पहिला कोंबडा आपल्याला सापडलेला आहे. म्हणजे छोटा डॉन झोपी गेलेला असतो, म्हणून बिग बॉसने हा कोंबड्याचा हरवण्याचा आवाज वाजवलेला आहे. आता सदस्यांसाठी दुसरं संदेशपत्र आलेलं आहे, ज्यात दुसरा टास्क दिलेला आहे. तर टास्क असा आहे की ह्या लोकांना भांडी घासायची, पण भांडी घासून आहे तशा पोझिशनमध्ये ती भांडी तिथे लावायची आहेत. आणि तसंही राधा म्हणाली होती की तिला बाहेर बसून भांडी घासायला खूप आवडतात. आता तिला घराच्या आतमध्ये पण भांडी घासावी लागणार आहेत. टास्कच्या सुरुवातीला दिव्या आणि राधामध्ये राडा व्हायला सुरुवात झाली होती, पण दिव्याने तिला कट ऑफ असं म्हणून तिथल्या तिथे वाद थांबवला. यावर राधा म्हणत असेल की मी इतकी आयुष्यात घासली आहे, आता इथे येऊन पण घासते. जीवाचा आटापिटा करून दिव्याने भांडी बाहेर आणून घासली आणि घासायलाही दिली. अखेर टास्क पूर्ण झाला आणि सामाजिक कार्य करता करता जी दमली नाही ती घरकाम करताना दमली आणि तिला धापही लागली. त्यानंतर तिला सांभाळण्यासाठी सगळ्यांनी मदतीचा हात पुढे केला. सगळेजण धावून आले. करण सोनावणेने यांनी टास्क कंप्लीट केला आणि तोही तंतोतंत आहे असं मत दिलं. यावर सर्वांनी सहमती दर्शवलं. पण जर कोणी तर्क लावले की टास्क कंप्लीट होऊ शकत नाही, तो अनफेअर आहे असं ज्यांना वाटत असेल,
तर बिग बॉस कदापि खपवून घेणार नाही असं बिग बॉसने सगळ्यांना खडसवलं आणि नवीन टास्क न देता सगळ्यांना गोल्डन रेशन कार्ड दिलं. वा. सगळ्यांना रेशन कार्ड मिळाल्यावर सोयी सुविधा मिळाली, आनंद साजरा करायला प्रत्येकाने चहा घेतला आणि फायनली आपल्या प्रभूला म्हणजे आपल्या सगळ्यांचा छोटा चेतन, छोटा डॉन ह्याला चहा मिळाला. इकडे सर्वांचा चहा सुरू असताना दुसरीकडे चहाच्या सुरात चर्चासत्र रंगला होता. तो म्हणजे महाराष्ट्राच्या लोकपरंपरा असलेल्या मराठमोळ्या लावणीचा. लावणी ही महाराष्ट्राची शान आहे, पण हल्ली बार डान्सर जे करतात ना तेच तुम्ही स्टेजवर घेऊन येतात. दीपालीच्या ह्या स्टेटमेंटवर राधा तिला इग्नोर करून तिकडून निघून जाते. यानंतर तन्वी सोबत ती फिरत असताना मी पण लायकी काढू शकले असते, पण मी गप्प बसले. नुसतं ऍक्टिंग करून इथे बिग बॉस मध्ये येऊन काय फायदा आहे, मी किती मेहनत घेतली आहे, हिने काय केलंय, असं राधा म्हणाली. बिग बॉसच्या घरामध्ये गाण्याची ही शाळा घेतली जाते. नाही म्हणजे तसं नाही, एकीकडे सचिन तन्वीचे गाण्याचे क्लास घेतोय तर दुसरीकडे प्राजक्ता सुरांची मैफिल जमवते. यानंतर किचनमध्ये भांडी घासताना रुचिता प्रभू आणि रोशनमध्ये प्रभूच्याच लग्नाची चर्चा सुरू आहे. बहुतेक बिग बॉस नंतर प्रभूचा स्वयंवर हा कार्यक्रम नक्कीच करतील ही लोक. यानंतर बेडरूम मध्ये आपण गेल्यावर राधाला तिच्या स्टेजची आठवण आली आणि तिने लगेचच आपल्या अदाकारीला सुरुवात केली. तिच्या डान्सची झलक पाहून करण गहिवरला, भैसटला, नाही म्हणजे मंत्रमुग्ध झाला. दुसऱ्या दिवशी गाण्याला सुरुवात झाली. कंटेस्टंट सुद्धा झोपेतून नाचत नाचत उठले आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आणि नव्या तुफानाला सामोरं जायची वेळ आली. यानंतर राकेशने किचनमध्ये जाऊन जरा बघितलं तर सगळ्यांना राशन नीट ठेवण्याची वॉर्निंग दिली. मकर संक्रांतीच्या निमित्ताने छोटा डॉन सर्वांना तिळगुळ वाटताना दिसला. नाश्त्याची वेळ आली तेव्हा नाश्त्याच्या वेळेला प्रभूने सोनालीकडून गोटी मागितली, कारण त्याला गोटी फार आवडते, अंड नाही आवडत. तर सोनालीने विचारलं, खायला आवडते, खेळायला आवडते का? तर प्रभूने स्पष्टीकरण देत म्हणाला की खेळायची गोटी वेगळी, खायची गोटी वेगळी. ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोट्या असतात, म्हणजे गुलाबजामची गोटी, रसगुल्ल्याची गोटी, काचेच्या गोटी, अंड्याची गोटी, असा गोटी सत्र त्या ठिकाणी सुरू झाला. गोटीवरती चर्चा सुरू झाली. आता ही चर्चा संपल्यानंतर तन्वी आणि सोनालीमध्ये वॉर सुरू होतो. यावेळी सागर यांच्यामध्ये सुला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. यामध्ये रुचिता भांडणामध्ये एंट्री घेते आणि सगळ्यांना मिळून काम करण्यासाठी खडसावून सांगते. हा मॅटर थोडा नॉर्मल झाल्यावर घरात कोणी कोणी काम वाटून घ्यायचं यासाठी एक मीटिंग बसते. यात राकेश सर्वांना काम सांगणार तेवढ्यात विशाल त्याला रोखतो आणि म्हणतो की तू कॅप्टन नाहीयेस, म्हणून कोण काय काम करणार हे तू आम्हाला सांगू नकोस, तर कोण काय काय काम करू शकतं हे आम्हाला आधी सांगू दे, मग आपण ठरवूया. खाण्यापासून भांड्यापर्यंत ते भांड्यापर्यंतचा प्रवास हा बिग बॉस मध्ये कशा पद्धतीने चालू राहणार आहे, पुढे कोण कशी कामं वाटून घेणार आहे, कोण काय काय कामं करणार आहे हे पाहायला विसरू नका पुढच्या एपिसोडमध्ये. आणि आपल्या चॅनलला म्हणजे लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि पाहत राहा गोष्ट बिग बॉसच्या सागर सोबत. जय महाराष्ट्र.